अपडेट न्यूज। कन्नड घाटातील त्या अपघातातील तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। नवस फेडून श्रीरामपूरहून चाळीसगावकडे येणाऱ्या प्रवासी पिकअप गाडीला बुधवारी रात्री कन्नड घाटात अपघात झाला। त्यात तिघांचा जागीच मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाले। इतर सर्व जखमींना चाळीसगावातील खासगी आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी अतुल माडी यांच्या मुलीचा नवस फेडण्यासाठी बुधवारी पहाटे 4 वाजता माडी कुटुंबीय आणि त्यांच्या नात्यातील इतर काही असे 20 ते 25 जण श्रीरामपूर येथे खासगी प्रवासी गाडीने गेले होते। नवस फेडण्याचा कार्यक्रम आटोपून छत्रपती संभाजीनगर मार्गे चाळीसगावकडे निघाले असता रात्री 8च्या सुमारास कन्नड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मोठ्या वळणावर चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी रस्त्यालगतच्या संरक्षण कठड्याला धडकली। काही कळायच्या आत घडलेल्या अपघातात सर्जाबाई माडी, नाना दामू माडी दोन्ही राहणार पातोंडा तालुका चाळीसगाव, राहुल महाजन राहणार गुढे तालुका भडगाव यांचा जागीच मृत्यू झाला। गंभीर जखमींमध्ये निंबा महाजन राहणार पोहरे, संदीप माडी राहणार पहाण, अनिकेत माडी राहणार पातोंडा, सुनीता माडी पातोंडा यांचा समावेश आहे। चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान या अपघातात ठार झालेल्या तिघांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.